तर येस थँक्यू दीपकजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक सुमधुर आवाज, पयस्पिक आवाज अभिमान दीपकजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या अगोदरच्या इनिंगमध्ये जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्त्वपूर्ण मॅच, जो जिंकेल तो थेट सुपर फोरमध्ये आजच्या अंतिम रात्रीमध्ये दाखल होणारा चौथा संघ ठरताना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आज जर सचिन सर आपण पाहिले तर मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24चे पर्व आणि आजच्या रात्रीमध्ये नवी मुंबईचे 5 संघ खेळले. त्या 5 संघांमधून आपण जर पाहिलं तर पहिली मॅच गोठवली करावे. विकेट हॅट्रिकसाठी धारावे टीम, अर्थातच सायन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला सुवर्ण संधी आहे. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. विकी भोईर येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावे टीमच्या जर कुठल्याही बॉलरने विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय संजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून, आणि विकी भोईरने देखील जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर कुक्षित गावचे युवा उद्योजक राजदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झाले. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक, त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सरस स्वागत करतोय. मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24च्या माध्यमातून प्रकाश जोतातली ही स्पर्धा आज बहुचर्चित राहिली. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ही स्पर्धा 36 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. बॉलर सज्ज होतोय विकी भोईर. नवी मुंबई एक्सप्रेस या मोमेंटला स्विच इट करायचा होता, परंतु हा प्रयत्न फसला आणि थेट पंचांचा इशारा येईल. येस DRS. चला तर पंच नो बॉल. अवांतर स्वरूपाचे एक रन या ठिकाणी ऍड होईल आणि फ्री हिटची संधी बॅट्समनच्या खात्यामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोठवलेली व गोठवली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 4 टीममधून गोठवली संघाने 2 सामने जिंकले. त्यानंतर आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने फ्री हिटचा हा बॉल मिड ऑफला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते फिल्डर धीरज भोईरच्या माध्यमातून. दोन्ही संघ मातबर आहेत नवी मुंबई क्रिकेटमधले, आणि आज हे दोन्ही दादा संघ एकमेकांसमोर मात्र फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणता संघ जाणार आजच्या अंतिम रात्रीमध्ये सुपर 4मध्ये, या प्रश्नाचं उत्तर देणार हा सामना. वेग अप्रतिम, आपल्या वेगाच्या जोरावर आजवर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अनेक रेकॉर्ड राहिलेत विकी भोईरच्या नावावर. आपण जर पाहिलं ना तर 2022-2023 या कालखंडाचा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सर्वोत्तम उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार देखील पुणे जिल्ह्यामध्ये NB ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या माध्यमातून दिला गेला. स्विजिट करण्याचा पुन्हा एकदा हा प्रयत्न असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी नियंत्रण भरपूर महत्त्वाचं असतं, आणि ज्यावेळेस नियंत्रण चुकतं त्यावेळेस कठीण काळाला सामोरं जावं लागतं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. विकी भोईरला इन्व्हाइट केलं. विकी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळतोय. आज जर आपण पाहिलं ना तर धारावी टीमचे देखील अनेक समर्थक या ठिकाणी दाखल झालेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. याच मैदानामध्ये आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमने एक स्पर्धा जिंकली. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय विकी भोईर. आणखीन एक दर्जेदार बॉल, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गोठवली या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत. त्या म्हणजे अवघ्या 2 धावा खर्च केला. एक दर्जेदार षटक प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
एक ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट झाला आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 2 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये दर्जेदार षटक आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर क्रमांक 2 धीरज भोईर याच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी राज पाटील यांच्या माध्यमातून 1000, संजयजी चौगुले यांच्या माध्यमातून 3000, विपुलजी तांडेल करावे यांच्या माध्यमातून 2000 अशी कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर झालेत. धीरज सज्ज होतोय. धीरजचा पहिला बॉल अप्रतिम दर्जाची लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समनला प्रभावित केलं. सलामीवीर जोडीला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न टीम धारावी टीमच्या गोलंदाजाकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार मोहंती, प्रमोद चौधरी ही जोडी दोन्ही दर्जेदार खेळाडू आहेत, परंतु सध्याच्या घडीला तो दर्जा दाखवावा लागेल. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला. लॉंग ऑफला फिल्डर आहे दीपक ठाकूर. अप्रतिम दर्जाचे फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच नवी मुंबईमधील एक मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहिली, धर्मवीर चषक. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळाला आहे आणि यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल गोठवली टीमला एक मोठा स्कोर उभारण्यासाठी. प्रमोद चौधरी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टान्स बदलले. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. हा येतोय चौकार. मधून आपण ऐकलं पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके लगावण्यापासून रोखलं विकी भोईरने, परंतु त्यानंतर धीरजच्या विरोधामध्ये एक चौकार आलाय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. सचिन नाईक स्वतः टीमच्या महानायकाने टिपलाय हा झेल आणि पहिला धक्का न्यू बॅट्समन स्वराज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नुकतीच आपण धर्मवीर आनंद दिघे चषक ही स्पर्धा पाहिली कोपर केंद्राची. त्या स्पर्धेमध्ये विजेतापद प्रियदर्शनी बेलापूर, त्या स्पर्धेत विजेतेपद स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक बामणडोंगरी, त्या स्पर्धेत देखील विजेतेपद उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोळीवाडा, त्या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक जे गावदेवी क्रिकेट संघ उसाटणे बुद्रुल, त्या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक आणि नुकतीच ओमसाई चषक बंगारपाडा या स्पर्धेत देखील तृतीय पारितोषिक जिंकलेत. यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये आहे आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावी संघ. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्वराज म्हात्रे. अल्पावधीमध्येच आपल्या अफलातून खेळीने आपल्या कौशल्याच्या जोरावर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेले खेळाडू म्हणजे स्वराज म्हात्रे. धीरज भोईर पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. सचिन नाईक येत आहेत. तू चलतो मे आया या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद चौधरीचा झेल देखील डीप मिड विकेटला टिपला, परंतु त्यानंतर हा विकेट देखील डीप मिड विकेटचा फिल्डर सचिन नाईकने सलग 2 आता मात्र बॅक टू बॅक झेल टिपलेत. यांच्या माध्यमातून 2000 आणि संजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून 3000. गोलंदाजीच्या मार्कवर धीरज भोईर ऑन हॅट्रिक वर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक झाल्यात या स्पर्धेमध्ये. ऑन हॅट्रिक वर आहे हा बॉलर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला स्ट्रोक केला. डीप मध्ये फिल्डर आहे. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. एक सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 8 रन. अवघ्या 6 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. धीरज भोईरने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गोठिवली 11 गोठिवली या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 2 गडी बाद 8 रन. 8 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट.
महाराष्ट्र मा- डीजे मास्टर सूरजच्या माध्यमातून शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र आणि संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून ज्या रायगडाची निवड केली त्याच रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील आज या केवी काका मैदानामध्ये हा मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. धारावी टीमसाठी देखील शुभेच्छा आल्यात. चेतन मात्रे बेलापूर प्रियदर्शनी टीम, त्याचबरोबर स्वराज इंटरप्राइजेस प्रणितजी पाटील सांगडे यांच्या माध्यमातून देखील धारावी टीमला शुभेच्छा आल्यात. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा देखील धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर क्रमांक 3 स्वतः टीमचा महानायक सचिन हिराजी नाईक. आपण जर या खेळाडूचा विचार केला ना तर आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक या युवा खेळाडूंना एकत्रित करून हा संघ त्याने प्रस्थापित केला. जे वटवृक्ष त्याने जे रोपटे त्याने लावलं होतं त्या रोपट्याचा वटवृक्ष झालं आणि आज धारावे या टीमचं नाव ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने वर्चस्वामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्याचं एकमेव कारण म्हणजे सचिन नाईक. गेले अनेक वर्षांचा अनुभव आणि तो अनुभव मात्र खऱ्या अर्थाने या खेळाडूंच्या सोबत शेअर करत सरावादरम्यान एक दर्जेदार सराव या खेळाडूकडून घेतला जातो आणि आज धारावी टीम हा मात्र वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, रोहित मात्रेच्या बाटमधून येतोय, फिल्डर तैनात होता, टिपला हा झेल धीरज भोईरने आणि रोहित मात्रे सारखा एक मोठा विकेट प्राप्त केलाय सचिन हिराजी नाईकने. थँक्यू. सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते. चला, निलेश इलेव्हन जावळे आणि मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. कौतुक करावं लागेल सचिन नाईकचं देखील एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केलाय. कारण रोहित मात्रेचा विकेट देखील भरपूर महत्त्वपूर्ण होता. आयन्स इलेव्हन मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमसाठी आज आयन्स इलेव्हन आदरणीय संजयजी चौगुले साहेब यांनी पुरस्कृत गेलेला हा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या मोमेंटला अप्रतिम दर्जाचा हा बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, परंतु या ब्रह्मास्त्राला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन आणि आतापर्यंत सलग 2 विकेट प्राप्त केलेत सचिन नाईकने. व्यासपीठावर यायचंय. तर चला, टीम कॅप्टन निलेश इलेव्हन जावे आणि मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक वर आहे. जर या बॉलवर विकेट प्राप्त केला तर आदरणीय संजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल देखील विकेट कीपरच्या माध्यमातून देखील ही चूक होते, परंतु पंचांचा इशारा वाईट +4 टोटल 5 रन या बॉलवर मात्र ऍड होतील. तर दोन्ही टीमचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश इलेव्हन जावे जो दुसऱ्या दिवसामध्ये
सुपर 4 मध्ये संघ दाखल झाला होता. कालच्या रात्रीचा जर विचार केला तर कालच्या रात्रीमध्ये मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय आर्यन म्हात्रे आणि तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण केली. हर्षन आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे या बॅट्समनकडे. आणि सध्याची जर गोटवली टीमची जर स्थिती आपण पाहिली ना तर एक मोठा स्कोर उभारण्यासाठी हर्षनला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. तुषारला देखील मैदानाच्या आतमध्ये थांबावा लागेल आणि एक मोठा खेळ त्यांच्या माध्यमातून मात्र जरूर करावा लागेल. वेलकम धीरज दादा ओवेकर, आपले देखील सरचे स्वागत असेल. त्याचप्रमाणे निलेश शेठ खारकर साहेबांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती. भारतीय जनता पार्टी उल्वेनोड युवा मोर्चा अध्यक्ष, त्याचप्रमाणे वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि बैलगाडा क्षेत्रामधील साई देवा बैलाचे मालक प्रमोदजी कडू यांचे या ठिकाणी आगमन झाले. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत झालेत ते म्हणजे 18 धावा. टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 रनच्या सरासरीने 18 धावा होत आहेत. गोठवली 11 गोठवली या टीमच्या धावफलकावरती आणि शेवटच्या ओव्हरसाठी आमंत्रित केलंय गोलंदाज भावेश नाईक. यंदाच्या अंगामध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा गाजवल्या या खेळाडूने. आयकॉन खेळाडू म्हणून देखील भरपूर मागणी सध्याच्या घडीला या खेळाडूच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन झाला. हर्षल लॉंग लेगला खेळायचा होता. पहिल्याच बॉलवर यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. आणखीन एक मोठा धक्का टीम गोठवली 11 गोठवली या टीमला. अग्री कोई ही स्पर्धा नेहरू फायटर टीमच्या माध्यमातून आयोजित केली गेली होती. एक बॉलमध्ये 4 रनची गरज असताना या बॅट्समनने षटकार मारून टीम गोठवली संघाला विजय प्राप्त करून दिला होता. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिले ना तर संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका साकारण्या ही बाब मात्र प्रत्येक खेळाडूला भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि तशीच स्थिती या दोन्ही बॅट्समनला त्या स्थितीमध्ये एक मोठा स्कोर उभारण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा भावेश सज्ज होतोय. मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडूपळीचा संपर्क तुटला. थेट विकेट कीपर विकी भोईरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिला बॉल विकेट प्राप्त केला, त्यानंतर निर्धाव स्वरूपाचा बॉल येतोय. या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे प्रश्नचिन्ह मात्र तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. 18 रनवर धावफलक स्थिरावलं जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग चांगला आहे. बॅट्समन मयुरेशच्या बॅटमधून येतोय एक विस्फोटक फटका 6 रनसाठी. वाईड इश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे षटकार. गोठवली 11 गोठवली या टीमला षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 24 रन. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इनसाइड एज स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. ही संधी मात्र गमवली नाही. बॅट्समन मयुरेश या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद.
मोमेंट जर आपण पाहिली टीम गोटवली संघाची तर बॅकफुटला संघ जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे. आपण जर पाहिलं ना तर सलामीवीर बॅट्समन तुषार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मोठे फटके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाहीत. हा बॉल देखील शरीरापासून थोडासा दूरवर होता. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल. एक षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न भावेश नाईकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 24 रन आतापर्यंत झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. आणखीन एक वेगवान बॉल, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन तुषार. पहिल्या 17चा खेळ होतोय. टीमची धावसंख्या होते 24 आणि 25 रनचं टार्गेट असेल टीम आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या टीम समोर. टॉस केला जाईल. सुशीलजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते उपांत्य फेरीची पहिली लढत निलेश 11 जावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे. टॉस केला जातोय. टेल इज द कॉल. हे डिटी टॉस जिंकलाय कोंबडभुजे संघानं. अभिनंदन कोंबडभुजे. विनोद सेमीफायनल खेळत आहे. नाईटची स्पर्धा आहे. बक्षीस निश्चित झालंय. समोर उल्वेनोडमधीलच एक ताकदवान संघ आहे जावळे. किती चॅलेंज असेल या संघाचं? सर्वात आधी निर्णय काय? सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू. जावळे संघाबद्दल काय सांगशील? कारण जबरदस्त फॉर्ममध्ये खास करून प्रसाद खैरत आणि किती आव्हान असेल या संघाचं? जावला टीम पण चांगलीच आहे. त्यांच्यासोबत 40-50 करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तरी पण क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय. कितीपर्यंत थांबवायला पाहिजे? कारण प्रसाद घरात एकदा लागला का मग मोठी इनिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे किती टार्गेटपर्यंत चेस आपल्याला करता येऊ शकतं या मॅचमध्ये? चेस आम्ही करू शकतो. 50पर्यंत चेस करू शकतो. कारण कपिल आहे, राज आहे, बॅटिंग लाईन चांगली आहे आमच्याकडे. अजून कोणत्या खेळाडूंवर जास्त विश्वास असेल या मॅचमध्ये? हे खेळाडू चमकले तर नक्कीच आपल्याला मॅचमध्ये जावळे टीमला पराभूत करता येईल. आहेत सर्वजण आहे. एकावर डिपेंड नसेल. जर 10 जणांनी साथ दिली तर टीम चांगली. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पंकज टॉस विरोधामध्ये गेलाय. जिंकला असतं तर काय केलं असतं? आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती. बॅटिंग केली असती. म्हणजे मनासारखं झालंय. किती धावा एक्सपेक्ट करता या मॅचमध्ये? कारण कोंबडभुजे संघसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ग्राउंडवर तसा स्कोर जास्त होत नाही, तरी 50 धावांपर्यंत काढण्याचा प्रयत्न करू. हा आठवडा बऱ्यापैकी गेलाय निलेश 11 जावळे टीमला. नुकतीच बंगारपाड्याची स्पर्धा, राजीव गांधी मैदानावर चांगला परफॉर्मन्स सुपर 12 पर्यंत. आणि या स्पर्धेमध्ये उल्वे नोडमधील प्रेक्षक आहेत. अगोदर पाहायला गेलं तर दोन्ही उल्वे नोडमधीलच संघ आहेत. दोन्ही संघांना तेवढाच सपोर्ट असणार आहे. काय म्हणशील प्रेक्षकांबद्दल? आणि इथून उल्वे नोडमधील एक संघ पुढे जाणार आहे. फायनल कोणतरी फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. किती आता मात्र चॅलेंज वाटायला लागले कोंबडभुजे संघाचं सुद्धा? कोंबडभुजे संघ तर चांगलाच संघ आहे, तरी पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि प्रेक्षकांचा तर भरपूर सपोर्ट असतो. परवाच्या दिवशी 3 वाजले तरी पण आमच्या गावातली सर्व पब्लिक हजर होती. प्रसाद घरत एकटाच फॉर्ममध्ये आहे, जो सुपर डुपर फॉर्ममध्ये आहे, परंतु अन्य खेळाडूंनी पण तेवढंच सहकार्य करणं गरजेचं आहे. काय म्हणशील इतर खेळाडूंबद्दल? का हे खेळाडू फॉर्ममध्ये येणं या मॅचमध्ये तरी गरजेचं आहे? कोणत्या खेळाडूंबद्दल तुला जास्त वाटते की हे खेळाडू जर चमकले मॅचमध्ये तर नक्कीच एक तगड्या स्थितीमध्ये जावळे संघ पाहायला मिळेल? राहुल गरत आणि मनीष हे जर चांगले खेळले तर 60 पण स्कोर होऊ शकतो. कारण की एका साईडने प्रसाद गरत रन्स तो मारतच असतो, तर त्याला पण साथ द्यायची गरज आहे. तर स्कोर 60+ पण होऊ शकतो. तर नक्कीच 60+साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय प्रेझेंटेशन बॉक्समधून मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे या संघानं. फर्स्ट सेमीफायनल असेल आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर या मंचावर स्वागत केलं जाईल ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उल्वे नोड अध्यक्ष निलेश शेठ खारकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. निलेश शेठ खारकर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये. तर मी यशवंतजी ओळेकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते निलेश शेठ खारकर साहेबांचा सन्मान आपण या मंचावर करावा. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर आणि ग्रामस्थ मंडळ तरघर आणि 40+ मॉर्निंग ग्रुप उल्वे नोड आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत.
यानंतर सन्मान केला जाईल धीरजजी ओळेकर यांचा. धीरजजी ओळेकर आपण सुद्धा यावं, या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. धीरजजी ओळेकर साहेबांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत धीरजजी ओळेकर साहेब आपलं या स्पर्धेमध्ये मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरगर, ग्रामस्थ मंडळ तरगर आणि 40+ मॉर्निंग ग्रुप उल्वेनोड आयोजित या स्पर्धेमध्ये स्वागतम. षटकारानंतर पुढच्या चेंडूवर मात्र बाद झालाय तो भावेश. तर आमचे मान्यवर सतीशजी पाटील मोराबे यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. तर सुपर 4ची लढाई खरं तर पाहायला मिळेल, कारण इथून जिंकणारा संघ जाणार आहे सुपर 4 मध्ये आणि एक ट्रॉफी, एक मॅट्रिक्स ट्रॉफी आज मात्र निश्चित करेल. परंतु संघ कोणता असेल पाहूया. 25 धावांचं माफक असं आव्हान आहे. पहिल्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र पुढच्याच बॉलवर भावेशची विकेट घेतली ती स्वराज मात्रेनं. कमालीचा अष्टपैलू खेळाडू, कमी वयामध्ये प्रसिद्धीची शिखरं गाठलीत. यावेळेस मात्र स्विच केलंय, बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. आणखीन एक बहारदार स्ट्रोक यावेळेस मात्र धारावी टीम कडून धीरज भोईरच्या पॅटमधून येतोय षटकार. काय सांगू राजा येते ₹2000 पारितोषिक असेल. स्वराज मात्रे ओव्हर द स्टंप्सनं हा बॉल आपण पाहिला तर लेंथ बॉल होता. वेगानं मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतला. थोडासा बाहेर जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता. हा टप्पा चांगला टप्पा होता. मी तर म्हणेन थोडासा वाईड लाईनच्या दिशेनं जर चेंडू टाकले बऱ्याच वेळेला मात्र फलंदाजांना रीच होता येत नाहीये आणि त्या क्षेत्रामध्ये गोलंदाजी करावी लागेल, कारण अगोदरच धावा नाही आहेत त्या गोठवली संघाकडे. यावेळेचा हा बॉल जोरदार अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. पंचांना इंटरेस्ट नाही अपीलमध्ये. इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. वेग प्रचंड आहे याही गोलंदाजाकडे. अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये मी तर म्हणेन यशाची शिखरं गाठलेत ती स्वराज मात्रेनं. फारसं वय नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं मात्र त्याचा प्रवास राहिला आहे त्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाऊल टाकल्यानंतरचा त्यांनी सगळ्यांनाच प्रभावित केलंय. अनेक स्पर्धांमध्ये अनेक मैदानावर मात्र स्वराज मात्रेनं छाप सोडले आपल्या अष्टपैलू खेळानं. चेंज ऑफ पेस. यावेळेस पुन्हा एकदा तसाच फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र धीरजचा होता, परंतु यावेळेस मात्र प्रयत्न हाणून पाडलाय. 2 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. अन्य 4 चेंडू निर्धाव केले होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दाराबे टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 1 गडी बाद 12. राजा शोभतोय भारी. फार अपेक्षा होत्या फलंदाजीमधून, परंतु तोही अगदी शून्यावर पास झाला होता आणि अशा परिस्थितीमधून मात्र एकही फलंदाज खेळपट्टीवर उभा राहू शकला नव्हता आणि त्यामुळे थोडंसं कमी धावा पाहायला मिळाल्या. परंतु तरी सुद्धा
फाईट करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. या मॅचमध्ये क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल याचं सांगू शकत नाही आपण आणि नेहमीच अनप्रेडिक्टेबल गेम राहिला आहे. परंतु त्यासाठी मात्र गोठिवली संघाला सुद्धा आपली ताकद दाखवावी लागेल. सामना जेवढा पुढे नेता येईल ना तेवढं चांगलं असेल गोठिवली संघाच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट मॅच मला फर्स्ट सेमीफायनल पाहायला मिळेल या स्पर्धेची. निलेश शिलेबन जावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडबुचे. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहा, पायाला अडवण्याचा प्रयत्न मात्र झालाय, तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. 2 धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावर. 14 रन्स, 11 धावांची गरज आहे इथून हा सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू बाकी ते 17. यावेळेचा फटका पाहूया, चाललाय तो सीमा रेषेच्या पलीकडे. आता मात्र सामना संपवण्याची घाई झाली. यावेळेस विशाल येतोय, हा विशाल षटकार. या लढतीतील विजेता संघ ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई संघाबरोबर खेळणार आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका अगदी क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडला. धावत आला होता झेलवर, परंतु तो काही टिपता आला नाहीये. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजतेनं पूर्ण करता आल्या. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. 10 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात, म्हणजेच काय तर 22 धावा धाव फलकावर. हा पहा पाठीमागे खेळलाय हा फटका, अगदी ऑफ स्टंप लाईनला येऊन मात्र हा चेंडू चाललाय तो लॉंग स्टॉप. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 26 धावा धाव फलकावर, म्हणजेच काय सामना जिंकलाय तो आयांश 11. मच्छिंद्र स्मृती दाराबे संघानं प्रत्येक मॅच अगदी इझिली सहजतेनं, संघर्ष सुद्धा करावा लागला नाही कोणत्या मॅच मध्ये. एवढा सहज सोपा विजय मात्र प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी मिळवलाय. प्रत्येक विजय मात्र सुकर केलाय. अभिनंदन टीम दाराबे, हार्ड लक टीम गोठिवली. गोठिवली संघाला आपण देऊया पुढच्या स्पर्धांसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. तर मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडबुजे टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. ते निलेश 11 जावळे या टीमला. जावळे संघाचा विचार केला. प्रसाद घरत जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि मगाशी कॅप्टन म्हणाला की राहुल सुद्धा फॉर्म मध्ये आला तर नक्कीच आम्हाला 50+ 60च्या आसपास पोहोचता येईल. मनीषची बॅट लागली तर अजून धावा मात्र वाढवता येतील आणि तोच प्रयत्न मात्र करावा लागेल, कारण दोन्ही उल्वे नोडमधील संघ आहेत. दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. निलेश 11 जावळे संघ म्हटला तर अगदी अमोलजी भोसले, अभिषेक घाडगे, आशिष विचारे, अमोल कांबळे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला जावळे पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधामध्ये मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडबुजे. तर दुसऱ्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड सेमीफायनल मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई